एक 8 ते 10 दिवस टिकणारा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक आणि करायला सुद्धा खूप सोपे आहेत बरं का. अगदी असं फार काही ताणतण नाहीये. अगदी नवशिके जरी करायला घेतलं ना तरी सुद्धा छान येतात. पण बऱ्याचदा काय होतं हे मोदक करत असताना ते असे थोडेसे चिवट होतात किंवा लवकर खराब होतात किंवा बऱ्याचदा ते कडक होतात, खुसखुशीत होत नाहीत. तर आज आपण मस्त खुसखुशीत कमी तेलकट तळणीचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. तर नमस्कार युट्यूबवर कणिकाचा स्वयंपाकघरात. आज शिकूया तळणीचे मोदक कसे. त्यामध्ये मी तूप घेते. तुम्ही तुपामध्ये तेल वापरलं तर त्यात कांदा सोडून आलेलं आणि कडकडीत टाकूया. आपलं तूप गरम होतं तोपर्यंत आपण कणिक मळायची तयारी करूया. तर इथं परात घेतली. त्यामध्ये घ्यायचं गव्हाचं पीठ, बारीक रवा, चवीपुरतं मीठ लागेल. मोदक आहे त्यामुळे मी थोडंसं बेटाने घाला. गोड पदार्थ आहे, तूप पण जास्त नको. त्याला मिक्स करून घेऊ. तर हे तूप पण आपलं चांगलं तापत आलं. गॅस बंद करूया आणि हे तुपाचं मोहन पिठात टाकूया. मस्त कडकडीत तुपाचं मोहन बसलंय. त्याला मिक्स करायचं. सुरुवातीला जरा सांभाळून कारण तूप खूप गरम आहे आणि तूप आता हाताला सोचवेल असं झालं. सगळं आणि पीठ आपोआप घट्ट होतं. त्यामुळे सुरुवातीला खूप घट्ट ठेवू नका. अर्ध्या तासाने हे पीठ घट्ट होईल. तर अर्धा तास नंतर झाकून घेऊ. आधीच टाकून ठेवलाय 30 मिनिटांआधी. थोडीशी वेलची पावडर लागणार आहे आणि 1 कप पिठी साखर लागेल किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त. रंगी उकळीचे मोदक. नमस्कार, मी मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया. सो फार आपण उकडीचे मोदक पाहिलेत. उकडीच्या मोदकामध्ये पण आपण 2 प्रकार बघितले. एक रेग्युलर आणि त्यानंतर कलरफुल रंगबिरंगी उकडीचे मोदक. त्यानंतर आपण खव्याचे मोदक कसे बनवायचे ते पण पाहिलं आहे. तर आता आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया. तर सगळ्यात आधी इथे मी डिशमध्ये 1 कप मैदा घेतली. तर या ठिकाणी मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी काहीच हरकत नाही. चिमूटभर मीठ चवीपुरतं आणि यामध्ये आपण 1 चमचा तूप घालतो. तर आधी हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे तूप या मैद्याबरोबर व्यवस्थित मिक्स झालं. आता हे तूप व्यवस्थित मिसळलं गेलं की यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं. साधारण 1 कपसाठी 1/2 कप पाणी पुरेसं होतं. त्याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा. पातळ गोळा नाही करायचा, घट्टसर गोळा करायचा. तुम्ही जर पहिल्यांदाच हे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी तुम्ही हे माझं मधुरा रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि तिथेच एक बेल आयकॉन असेल ते पण क्लिक करू शकता. त्यामुळे काय होईल, या रेसिपीज मी ज्या नवनवीन अपलोड करत असते त्याचे मेल तुम्हाला येतील आणि तुम्ही कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. त्याचबरोबर या रेसिपीज तुम्ही जर घरी बनवून बघत असाल तर रेसिपी बनवली की त्याचा फोटो ठेवायचा आणि साधारण अर्धा तास आपण हे बाजूला ठेवूया. मोदकाच्या आंबवण्यासाठीचं पीठ बनवून तयार आहे. आता आपण सारण करूया. तर त्यासाठी तव्यामध्ये अर्धा चमचा आपण खसखस भाजून घ्यायची. खसखसला थोडासा तांबूस रंग आला की त्यामध्ये खोबरं घालू. खसखस या ठिकाणी व्यवस्थित भाजली गेली. आता यामध्ये 1 कप ओलं खोबरं घालायचं. 2 मिनिट आपण ते परतून घेणार आहोत मध्यम आचेवर. खोबरं आपलं व्यवस्थित परतून झालं की आता यामध्ये आपण अर्धा कप